नमस्कार. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहत आहात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याबद्दल आपल्या मनात काय भावना आहे तो? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे सतत बदलत गेलेल्या भूमिका, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा आत्मघात होईल असे निर्णय घेणे आणि संघटनात्मक बांधणीकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे, यामुळे आज मनसेत काही चार मुरला आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. आता तुम्ही म्हणाल हे काय भलतंच, तर सांगतो. मनसेला नुकतंच 20वं वर्ष लागलं आहे. 9 मार्च 2006ला मनसेची स्थापना झाली. तर त्यानिमित्तानं 20व्या वर्धापना दिनानिमित्त रायगडावर जाऊन राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी मोहिमेचा प्रारंभही केला होता. आता त्या प्रारंभाचा आरंभ अजून कुठे झाला असेल असे काही दिसत नाही. म्हणजे त्या दिवशीनंतर कुठेच असं मी वाचलंय नाही किंवा ऐकलंय नाही सदस्य नोंदणीच्या संदर्भामध्ये. आमच्या मराठवाड्यात तर नवनिर्माणचा मागमूस सुद्धा दिसत नाही अशी परिस्थिती आहे. आता काय झालं की काल परवा मनसेच्या नियोजित गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर पाहण्यात आला. हा पहिल्यांदाच मला बऱ्याच दिवसांनी पाहायला मी. हा जबरदस्त आहे. म्हणजे राज ठाकरे जबरदस्तच असतात, त्यांचे भाषण जबरदस्त असतं, मुद्दे बिनतोड असतात, मिमिक्रीमध्ये तर बादशाहच आहेत. त्यांचा तो लावरे व्हिडिओ आठवतो ना, तर असं नाट्यमय प्रयोग ते करत असतात. गर्दी जमत असते, टाळ्या वाजत असतात, पण म्हणतात ना फेस ना पाणी, असा सगळा प्रकार त्यांच्या वाट्याला येत असतो. म्हणजे लोक जमतात, टाळ्या वाजवतात, गर्दी करतात, पण मतदान काही मिळत नाही. तर तुम्हाला सांगतो की 19 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता दादरच्या शिवतीर्थावर मनसेचा भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असं त्यांनी या टीझरमध्ये सांगण्यात आलेलं आहे. या मेळाव्याचे टीझर म्हणजे एक अफलातून आहे. चलो शिवतीर्थावर भेटूया, उज्ज्वल महाराष्ट्राचा मार्ग ठरवूया, असे दमदार आवाहन या टीझरमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला करण्यात आलेले आहे. आणि काही थेट आणि बोचरे प्रश्नही त्यानिमित्तानं विचारण्यात आलेले आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रात जे काही चाललंय ते तुम्हाला पटत नाही ना? रोज घडणाऱ्या घटना पाहून तुम्हालाही मनस्ताप होतोय ना? महाराष्ट्राची ही अवस्था बघून तुम्ही अस्वस्थ झाला आहात ना? असे सवाल मनसेच्या या व्हिडिओत करण्यात आलेले आहेत. आता महाराष्ट्राचं सोडा हो, आम्हाला तर सध्या मनसे आणि उबाठामध्ये जे काही चालले आहे ना, म्हणजे त्यांच्या पक्षात स्वतंत्रपणे आणि दोघांचं मिळून एकत्रितपणे जे काही चाललेलं आहे ते अजिबात पटत नाही. रोज जे तुमच्या पक्षात उभाठात घडणाऱ्या घटना पाहून तुम्हाला होत असलेला मनस्तापाचा मनस्ताप आम्हाला होतोय. रोज जे तुमच्या पक्षात उभाठात ज्या काही घटना घडतात त्या पाहून तुम्हाला होत असलेल्या मनस्तापाचा मनस्ताप आम्हाला होतो. की कुठे ते शिवसेना प्रमुख, काय त्यांचे हिंदुत्ववादी विचार, काय त्यांची कणखर भूमिका, आणि काय हे म्हणजे त्यांचा वारस असल्याचा दावा करणाऱ्यांचे हिरवट विचार पाहून अस्वस्थ व्हायला होतो. खरंच आहे राजसाहेब, तुम्हाला सुद्धा अस्वस्थ वाटतं ना? म्हणजे तुम्हाला अस्वस्थ वाटतं त्याचं कारण असं आहे की तुमचं हेच घालमेल चालू आहे, किंवा इधर जाऊ या उधर जाऊ अशी सगळी तुमची घालमेल चालू आहे असं दिसतंय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. तर राज ठाकरे गुढीपाडव्याला होणारा हा मेळावा राज ठाकरेंचा हा गाजवतील ते, त्याबद्दल काही वाद नाही. म्हणजे थोडाफार वाद ते जरूर निर्माण करतील आणि तसा तो व्हावा याची काळजी राज ठाकरे नेहमीप्रमाणे घेतीलच. प्रश्न तो नाहीच. प्रश्न हा आहे की राणा भीमदेवी थाटामध्ये जो भाषण करतील ते
तर तो आवेश किती दिवस टिकणार आहे? कारण सातत्य नसणे हेच राज ठाकरे सातत्याने दाखवून देत आलेले आहेत. आणि सातत्याशिवाय कोणत्याही कार्यात काही हाती लागत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे या आगामी सभेतून पक्षाध्यक्ष कोणती नवी राजकीय दिशा आणि विरोधकांचा दिशा देतात किंवा विरोधकांचा कसा समाचार घेतात हे पाहण्याबरोबरच त्यानंतर राज ठाकरे किती महिने कोणत्या गुहेत जाऊन झोपणार हेच पाहणे अत्यंत औत्सुक्याचे ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. धन्यवाद.